पहिल्या मंडळांमध्ये अशी अद्भुत कृत्य व चिन्ह चमत्कार घडत होते की त्यांच्या विरोध्यांनाही त्यांना शिक्षा करायची तरी कशी असा प्रश्न पडत होता। तीच गोष्ट या दिवसांमध्ये भूतलावरील प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये व्हावी यासाठी आपण वचन वाचूया। 4 अध्याय 19 ते 21 वचन। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य हे तुम्हीच ठरवा। त्याच्या आधी 18व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मग त्यांनी त्यांना बोलावून हे निक्षून सांगितले, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका। यावेळेस 20वं वचन आपण वाचू। कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही। तेव्हा त्यांनी पुन्हा ताकीद देऊन त्यांना सोडून दिले, कारण त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचे गौरव करत होते। यावेळेस आपण एकच प्रार्थना करू की परमेश्वराच्या सानिध्याद्वारे व वरदहस्ताद्वारे ख्रिस्ताच्या मंडळींमध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार व ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या नाही, जसे आंधळे बघतात, खूप काही ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत, चिन्ह चमत्कार होत आहे, तेच चिन्ह चमत्कार आपल्याही जीवनामध्ये व्हावे, आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात व्हावे यासाठी प्रार्थना करूया। जेणेकरून जे कोणी आपल्याकडे बोट दाखवेल त्यालाच प्रश्न पडेल की अरे ह्याला शिक्षा करायची तरी कशी। हे निर्भीडपण परमेश्वर